येत्या 5 जून रोजी सावित्री नदीवरील पुलाचं उद्घाटन होणार आहे। खरं तर सावित्री नदीवरती झालेला अपघात होता, त्या अपघातानंतर संपूर्ण महाराष्ट्र हळहळलेला होता आणि याच पुलाचं काम आता 70% पूर्ण झालेलं आहे। सध्याची स्थिती काय आहे पाहूयात। दोन ऑगस्ट 2016 कोकणातली काळी रात्र। सावित्री नदीच्या रुद्रावतारापुढे पूल कोसळला आणि 42 प्रवाशांना जलसमाधी मिळाली। त्याच कटू आठवणींना मागे सारत आता सावित्री नदीवर नवा पूल उभा राहतोय। सत्तर 70% काम पूर्ण झालंय आणि मान्सूनच्या आत 5 जूनला या पुलाचं उद्घाटन होणार आहे। 239 मीटर लांब, 16 मीटर रुंद, एकूण 12 खांब आणि 12 मीटर उंच असा हा पूल उभा राहतोय। आमचं आतापर्यंत 6 गाड्यांचं पूर्ण स्लॅब झालेला आहे। बाकीचे जे 5 गाड्या आहेत ते आमच्या 10 मे पर्यंत कंप्लीट करण्याचा प्रयत्न चालू आहे। 5 तारखेला आपण इथं उद्घाटनाचा सोहळा करणार आहे। बाकीच्या जे आमचे आहेत अप्रोच दोन्ही बाजूला आहेत। एक पणजी साईडला 320 मीटरचा अप्रोच आहे आणि दुसरा महाड साईडला 320 मीटरचा अप्रोच आहे। त्याचं काम आम्ही आता हातात घेतलेलं आहे। ते काम पण आम्ही मे एंडपर्यंत संपवण्याचा प्रयत्न करतोय, ज्याला खर्च आलाय 27 कोटी रुपये। जुन्या पुलापेक्षा 6 मीटर रुंद आणि 3 मीटर उंचीमुळे या पुलाला नवी मजबूती मिळणार आहे। हा जो पूल आहे तो जुना जो पूल आहे त्याच्यापेक्षा 3 मीटर उंच घेतलेला आहे आणि बाकी तशी कठीणाई बघितली तर स्पीड ऑफ कन्स्ट्रक्शन म्हणजे स्पीडीली काम करणं हेच एक मोठं चॅलेंज होतं आमच्यासाठी आणि गडकरी साहेब म्हटले तसे की 6 महिन्यात पूर्ण करायचं, त्या पद्धतीने आमचं तसं स्पीड ऑफ वर्क आणि तसं म्हणजे आम्ही मेहनत घेऊन आमचं चालू आहे। 100 वर्ष जुन्या झालेल्या पुलाच्या तोडीला आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं तयार झालेला पूल उभा राहतोय। त्यामुळे आता या मार्गावरचा प्रवास आणखी सुरक्षित होणार आहे। आता अपेक्षा इतकीच आहे की आणखी एक दुर्घटना होण्याआधी गडकरींनी मनावर घ्यावं आणि राज्यातल्या ब्रिटिशकालीन पुलांना निरोप देऊन असेच नवीन पूल उभारावेत। सावित्री नदीच्या पुलावरून आशिष खरत, एबीपी माझा।